आम्ही कुठं जरी बाहेर चाललो तर समर्थला नेहमी पुढं बसायचं असतं, पण त्याचा आज चान्स काही नव्हता. कारण कसं होतं, तो जर ज्यावेळेस गाडी चालवतो ना तर त्यावेळेस त्याचे पप्पा पुढं बसलेले असतात, कारण त्याला सपोर्ट म्हणून. आणि ज्यावेळेस त्याचे पप्पा गाडी चालवत असेल ना तर त्यावेळेस मी पुढं बसलेले असते, कारण त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही बाहेर मागं बसा, माझी बायको माझी शेजारी बसणार. तुमच्याकडं पण होतं का असं? तर इकडे मस्त अशी विठ्ठलाची मूर्ती ना, इतकं सुंदर होतं. आम्ही आलो होतो इथं, आमच्या इथंच जवळ आहे विटाई रेस्टॉरंट. तर इथे जेवण करण्यासाठी आलो होतो आणि मला इतकी मूर्ती आवडली. अक्षरशः सगळे जरी आतमध्ये गेले तरी मला असं वाटत होतं की इथंच विठ्ठलाच्या मूर्तीपाशी छान असे फोटो काढावं, व्हिडिओ काढावं. आणि त्यानंतर मी फोटो पण काढले, व्हिडिओ पण काढले, पण मन काय भरत नव्हतं, कारण मूर्तीच इतकी सुंदर होती. आणि नावसुद्धा बघा विठाईचं आहे इथं रेस्टॉरंटचं. तर खूप छान असं खूप दिवस झाले होते आणि पूर्ण व्हेज आहे हे. तर आज काही कोणाचा बड्डे नव्हता, काही नव्हता, पण नेहमी समर्थ आला ना की आम्ही काय करतो, आम्हाला जरी कुठं जायचं असेल बाहेर जेवायला तरी आम्ही नेहमी आमच्या डोक्यात असतं की समर्थ आल्यावर जाऊ. त्यामुळे आम्ही ना समर्थ ज्यावेळेस येईल त्यावेळेसच आम्ही बाहेर जेवायला येतो. त्यामुळे समर्थ आला होता तर चला आम्ही आमचे प्लॅन कॅन्सल करतो बाहेर जेवायला जायचे, कारण समर्थ नसलं की आम्हाला कोणालाच आवडत नाही बाहेर जेवायला जायला. इकडे त्याच्या आवडीचाच मेनू सगळा मागवला होता त्याने पहिल्यांदा स्टार्टरसाठी. तर काय होतं, बऱ्याच वेळा असं होतं बघा, माझ्या घरातलेच व्हिडिओ असतात, बऱ्याचशा जणांना असं बोर पण होतं असेल, म्हणून कधीमध्ये आपला एखाद्या वेळेस आपण कधी बाहेर कुठे गेलो तर छान वाटतं. मला तर एकतर आवडत नाही ह्या गोष्टी सगळ्या शेअर करायला, पण कधीतरी असं वेगळं काहीतरी म्हणून तुमच्याकरिता. तर इकडे ज्या आम्ही ठिकाणी आलो होतो ना तर ते ठिकाण इथंच आमच्या वैरागमध्येच आहे. बऱ्याच जणांना इथले वैरागचे लोक जे आहेत ना तर त्यांना माहिती असेल. खूप छान मस्त आहे हे हॉटेल. तर इथे जेवायला आल्यानंतर म्हणजे पहिल्यांदाच इथं टेस्ट केली, पण खूप छान वाटलं, सर्विस पण खूप छान होती. आणि पहिल्यांदाच इथं आलो होतो, नाहीतर आम्ही दुसऱ्या साईडला जात असतो, पण हे व्हेज आहे. आणि माझ्यासाठी आम्ही जर कुठं मला जेवायला जायचं असेल तर आम्ही पूर्ण व्हेज असेल तिथंच जातो, कारण आमचे बाकीचे जरी नॉनव्हेज खात असतील ना तर मी काय नॉनव्हेज खात नाही त्यामुळे. तर असो. आणि इथेच जवळ आहे, म्हणजे आमच्या इथून खूप असं जवळ अंतरावरच आहे, 3-4 किलोमीटर, 3 किलोमीटर असेल आम्ही राहतो तिथून. इकडे त्यानंतर आमच्या लेकाला चालवायची होती गाडी. शक्यतो पप्पा संध्याकाळची देत नाहीत, पण तरी पण दिली. कसं होतं, मुलांची डेअरिंग पण व्हायला पाहिजे. जेवण वगैरे मस्त होतं, छान होतं. जेवण करून आल्यानंतर लेक चालवत होता गाडी आणि त्यानं चांगला गाडी चालवतो आहे, पण कसं होतं त्याचे पप्पा संध्याकाळचं असं पोलीस वगैरे असतात, अजून त्याचं लायसन वगैरे नाही, त्यामुळे काय बाहेर असं रोडला गाडी काही देत नाहीत त्याने. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.